नाशिकच्या आयसीआयसीआय बँकेच्या 222 खातेदारांच्या लॉकरमधून दागिने गायब झालेत। नाशिकमध्ये आयसीआयसीआयच्या होम फायनान्स ब्रांचमधला हा धक्कादायक प्रकार आहे। दागिन्यांची किंमत जवळपास 5 कोटी रुपये इतकी आहे। शुक्रवारी मध्यरात्रीच्या वेळेला नाशिकच्या जुना गंगापूर नाका परिसरामध्ये असलेल्या इमारतीतील आयसीआयसी होम फायनान्सच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी घरफोडीची घटना घडलेली आहे। लॉकर्समधून तब्बल 222 खातेदारांचं जे सोनं होतं ते या ठिकाणी 2 व्यक्तींनी लांबवलेलं आहे। क्राइम ब्रांचच्या युनिटच्या माध्यमातून पथकांच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेचा तपास देखील केला जातोय। अनेक पथकं यासाठीची तैनात देखील करण्यात आलेली आहे। मात्र नाशिकच्या जुना गंगापूर नाका परिसरामध्ये असलेल्या या आयसीआयसी होम फायनान्सच्या ठिकाणी जी घरफोडीची घटना घडलेली आहे त्यानं खळबळ उडालेली आहे। बँकांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील या निमित्तानं ऐरणीवर आलेला आहे। ज्या वेळेला मध्यरात्रीच्या दरम्यान सिक्युरिटी गार्ड हे ज्या ठिकाणी आता उभे अगदी त्याच्याच बाहेर या ठिकाणी ड्युटी करत होते, मात्र पाठीमागच्या बाजूला जनरेटरच्या वरती उभं राहून या ठिकाणी जे एसीचे ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटच्या सहाय्याने खिडकीतून आतमध्ये या व्यक्तीने प्रवेश केला आणि त्यानंतर लॉकर्सच्या ज्या चाव्या होत्या त्या देखील याच बँकेमध्ये होत्या। त्यामुळे सहजरित्या या ठिकाणी संबंधित व्यक्तींनी जे लॉकर्समधील दागिने होते ते लांबवलेले आहे। जवळपास 5 कोटी रुपयांपर्यंतची ही मौल्यवान दागिन्यांची जी रक्कम आहे ती पोहोचते। त्यामुळे पोलिसांनी देखील गंभीरतेने याची दखल घेतलेली आहे, तपास देखील केला जातोय। त्यामुळे या सगळ्या घटनेमुळे नाशिक शहरामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। मात्र आता या संपूर्ण घटनेचा नाशिक पोलिसांकडून तपास केला जातोय। तपासात नेमक्या कोणत्या बाबी समोर येतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।